थंडी चालू झाली ना, मला असा प्रॉब्लेम होतो. जेव्हा मी चांदीचे दागिने वगैरे घालते ना पायात, जोडवे आणि पैंजण, तर त्यांच्या खाली ना असं काळं-काळं होतं. अनेक जण म्हणतात तुझ्या अंगात खूप उष्णता आहे, त्याच्यामुळे ते अंगातली उष्णता जळते. परंतु माहीत नाही असं का होतं. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मार्गशीर्ष गुरुवार होता. छानपैकी फुलझाडांचीच डहाळे मी काढली, कारण फळझाडांची इथं मला मिळत नाहीत. आणि छानपैकी रांगोळीसुद्धा काढून घेतली. त्यामुळे मन प्रसन्न झालं, अंगणसुद्धा प्रसन्न झालं. त्यांची पूजा करून घेतली, हळदी-कुंकू वाहिलं रांगोळीला आणि मग देवपूजा करायला घेतली. देवपूजा नेहमीसारखी केली आणि मार्गशीर्ष पूजासुद्धा मी सकाळीच मांडून घेतली. कारण सकाळी-सकाळी पूजा मांडलं ना, तर दिवसभर घरातलं वातावरण अगदी प्रसन्न राहतं आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारल्यासारखी होते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता, जय. तर मागं सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी घरामध्ये पूजा असते तेव्हा खूप मन प्रसन्न असतं. चला तर मग आजची देवपूजा मी अशी करून घेतली आणि पूजासुद्धा मांडून घेतली. आता संध्याकाळी नैवेद्य, आरती, कथावाचन होईलच. चला तर आजचा व्लॉग इथं संपवते. बाय बाय.